धुळे शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपच्या वतीने नीट यूजी 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले। जय हिंद महाविद्यालयासमोर झालेल्या या निदर्शनांमध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणाऱ्या परीक्षा व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नीट यूजी 2026 परीक्षा रद्द होणे, पेपरफुटीच्या घटना आणि परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमितता ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे अभाविपने म्हटले आहे। देशभरातील लाखो विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करत असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास ढळमळीत होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। अभाविपच्या म्हणण्यानुसार 2024 मध्ये अशाच प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा नीट परीक्षेभोवती संशयाचे वातावरण निर्माण होणे अत्यंत गंभीर आहे। प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वी काही लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तो केवळ व्यवस्थेची अपयश नसून लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचे संघटनेने स्पष्ट केले। यावेळी अभाविपने केंद्र सरकारकडे संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष आणि वेळबुद्ध चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच परीक्षा माफिया, संबंधित अधिकारी किंवा कोणत्याही स्तरावर मदत करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली। नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA या संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवून विद्यार्थ्यांसमोर आणि पालकांसमोर खरी परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। अभाविपच्या धुळे शहर मंत्री कुमारी मयुरी जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की देशातील लाखो विद्यार्थी संघर्ष आणि मेहनतीच्या जोरावर नीटसारख्या परीक्षांना सामोरे जातात। अशा परिस्थितीत पेपर लीकसारख्या घटना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि भविष्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या आहेत। त्यामुळे दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये असे त्यांनी ठामपणे सांगितले। तसेच विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा आणि घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले। विद्यार्थ्यांच्या हितासाठी पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि न्याय मिळवून देण्यासाठी अभाविप सातत्याने लढा देत राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। या आंदोलनात शहर सहमंत्री हर्षल शिरसाट, मनीष कुलकर्णी, मनीष भोसले, मयुरी ढिवरे, केदार जोशी, जयेश मोरे, जगदीश औरंगे, चिन्मय शेळके, ईशान काकडे, गौरव जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज, धुळे। नमस्कार, मयुरी जाधव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर मंत्री। नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटी या प्रकरणाबाबत लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न हे उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र निषेध करते व आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते।